पुण्यातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे आणि या अपघातावर नियंत्रण यावं यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये पुण्यातील नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान जे स्पीड गन्स आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आजपासून नवले ब्रिजकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजेच जो साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरील भूमकर चौक ते नवले ब्रिज या दरम्यानची वाहतुकीसाठी आजपासून नवीन नियमावली सुरू झालेली आहे आणि भूमकर चौक ते नवले ब्रिज या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना वेग मर्यादा ताशी 30 किलोमीटर घालून दिलेली आहे। जी वाहनं या वेग मर्यादाचं उल्लंघन करतील त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलेलं आहे। मी सध्या जी साताऱ्याकडून नवले ब्रिजच्या दिशेने वाहतूक जाते ती वाहतूक दाखवतोय आणि आपण पाहतोय की 30 किलोमीटर प्रति तासाची वेग मर्यादा घालून दिलेली आहे। तरी देखील अनेक वाहनं जी आहेत ती मोठ्या स्पीडने या ठिकाणाहून जात असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे जरी वेग मर्यादा घालून दिलेली असली काही वाहनांकडून या वेग मर्यादेचं पालन केलं जातंय तर काही वाहनं जी आहेत ती अद्याप देखील सुसाट वेगाने सुरू आहेत। त्यामुळे नवले ब्रिजवर अपघात होऊ नये यासाठी वेग कमी केला गेलाय। खरं तर वाहतूकदारांकडून अंदाज वर्तवला जातोय की हा वेग मर्यादा जी आहे ती कमी केलेली आहे त्यामुळे अपघात वाढतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो। त्यामुळे प्रशासनाने जो निर्णय घेतलाय तो कितपत योग्य आहे की अयोग्य आहे हे अगदी काही दिवसात कळणार आहे। आजपासून भूमकर चौक ते नवले ब्रिजच्या दरम्यान वाहतुकीला 30 किलोमीटर प्रति तासाची मर्यादा घालण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।